हे शरीरान तो इंद्रिय म्हणून ऐकलं तुम्ही. आमचं ऑर्गन्स म्हणतात आणि ते इंद्रियाक सेन्स ऑर्गन्स म्हणतात. उदाहरण जे घेतलं दोळे. दोळ्यांनी आमकां ज्ञान देता. हद्यान स्मेल नाक, कानान आयकता, जिबेन रुची कळटा. पुराण कसं म्हणटात म्हळ्यार सेन्सिबल ऑर्गन्स. हद्यान आमकां वस्तूचें ज्ञान देता. आतले सर्व इंद्रिय आसा पळय, इंद्रिय ताजे वयर एक आसा, ताका मन म्हणटात. मायंड. सो लोवर लेवल इंद्रिय. इंद्रिया वयर कोण आसा? मायंड. आनी मायंड म्हणटा ती ते किंग ऑफ ऑर्गन्स. राज कोण? मायंड, मन. तुमी कोण सांगेल बरें आयकता? जिबेन न्हय, मन सांगता ते आयकता. कान सांगेल आयकत नाची. तुमी कसं म्हणटा म्हगेलें मन अशें सांगता म्हूण. सांत सर्वांत ऑर्गन्सा वयर मन. आनी मन आमकां प्रेरणा दिता आसता. आतां तुमी सात्वीक लोकां मद्दे आसल्यार ते सात्वीक दृश्टीन प्रेरणा करता आमकां. उदाहरण घेतलें जप तप आदी खंयचे कार्यक्रम आसा. राजसीक लोकां मद्दे आसल्यार मन कोणा राजसीक आसा. आजी खंयचें लग्न आसा, आजी खंयचें मुंज आसा, आजी खंयचें घरा व्हंकल आसा, थंय वता. आनी तामसीक लोकांले कोणाले मनस्थिती आसा तांगेल्यांत आसल्यार कोणाक आजी टोपी घालची, कोणाला कशी हिंस करची आनी मजा घेवची. तुमी थोडे लोक पळयले लोकांक त्रास दिवन मजा मेळटा तांकां. थंय डिफरंट कॅटेगरी. सो आतां तें मन तुमी डायवर्ट करता. तामसीक आसलें राजसीक, राजसीक आसलें परमत सात्वीक योगा. आनी केन्ना तें मन सात्वीक लेवला पावता तेन्ना देव मेळटा. म्हळ्यार तयार जाता तुमगेली. सो आतां मना वयर कोण आसा तुमकां? मना वयरी बुद्धी. ताका आमी इंटलेक्ट म्हणटात. खंय म्हणटात ताका? इंटलेक्ट. सो मना वयर कोण आसा? मना वयरी बुद्धी आसा. आतां पळया, इंद्रिया कोण सांगला बरें आयकता? मन. मन कोण सांगला बरें आयकता? बुद्धी. आनी बुद्धी म्हणटा न्ही मना वयर आसता. आनी इट हॅज गॉट द फॅकल्टी ऑफ टू डिसायड what is correct and what is wrong, what is good and what is bad. मगर आमी म्हणटाले म्हाका कितें बरें दिसना तें. आफ्टर सम टायम मस्त विचार करता हें म्हाका नाका अशें म्हणटा. म्हळ्यार ही हॅज थॉट ओवर. सो मना वयर कोण आसा? मना वयरी बुद्धी आसा. आतां बुद्धी वयर कोण आसा? ताका आमी आत्म म्हणटात. आमी कोण अशें म्हणटात कळ्ळें हें म्हाका सम दिसना म्हणून. हांगा म्हणना, हांगा म्हणटा की ना, हांगा कोण म्हणना. म्हणटा कितें आसा न्हय म्हाका बरें दिसना कळ्ळें हें म्हाका कितें अशें म्हणटा. म्हळ्यार हांगा खंय एक आसा म्हूण. बरें आत्मा वयर कोण आसता? म्हळ्यार परमात्मा. सात पळय, परमात्मा आत्माक डायरेक्शन दिता. आत्मा कोणाक आयकुका? ताणें परमात्माला आयकुका. बरें आतां बुद्धी कोणाक आयकता? आमी आत्मसाक्ष म्हणटात. सो बुद्धी आत्म सांगता तें आयकता. ताजे मन कोण कशें आयकता? बुद्धी सांगता तें मन आयकता. मगर ह्या पुरा कशें काय म्हळ्यार आतां उदाहरण दिसता ताका सारकें खावपाक दिसता अशें कळ्ळें पण तें मन सांगता. देव सांगना तुमकां, सांगचें कोण मन कळ्ळें तें खावन रे म्हणटा. तांकां होगोर कशें करता म्हळ्यार तें खावचें वता. सो आतां हे बुद्दींतल्यान पळयला तुमी आतां आत्मानी तो वयलो विचार. आतां ह्या लेवलाक आसा खंयचे? मना लेवलाक. त्याच मस्त वेळ तुमी प्रयोग करता शब्द म्हाका मनाक बरें दिसना म्हणटा कितें? म्हगेलें मन ओपन नॉट एग्रींग. कळ्ळें? म्हाका मनांत ना. मना आयल्यार हांव शिकयता, मना आयल्यार हांव करता. म्हळ्यार पिक्चरां कोण येता आतां? मन. सो हांव श्रेश्ठ कोण आतां? तुमगेलें मन श्रेश्ठ. सो आतां तें मन म्हणटा ती कोणाक दिवपाक म्हळ्यार देवा दिवका. कोणाक दिवका?
देवा दिवका. तुम्ही कोणा दिल्यात मन? प्रापंचिक लोकांना दिले तुम्ही. ताणून सांगेल तसं ऐकता आम्ही. समजा मन कसं करता तो किती सांगता ते ऐकता. ही इज नॉट फायनल. फायनल कोण? फायनल देव. आता जरा देव काय तुमका डे टू डे उलयना, इज नॉट इन कॉन्टॅक्ट. त्या कोणाला ऐकू का? तुमच्या गुरुला ऐकू का? सो मन कोणा देऊ का? मी मन देवाक, मन गुरुक देव का? सो देवा दिसान पुरा उत्तम उत्तम आम्ही देऊ का? दिताच आम्ही नॉर्मली उत्तम वस्तू, उत्तम पद, ते उत्तम वस्तू पण देवाक उत्तम उत्तम दिता. तांतून तांतात तुम्ही केन्ना मन श्रेष्ठ म्हणटा ती, तर मन तुम्ही कितें करतात म्हणजे देवाक तुम्ही मन हें दिव का? सो दिवचें मन दिवचें आसल्यार कोणाक दिव का? देवाक दिव का? सो कोण दिल ना हाजे दिया तुमी. दिले की ना? दिले ना, दिल ना अशें. सो आतां तुमी अशें डिसायड करता हें मन आमी कोणाक दिता म्हणल्यार हें देवा दिता. हें सुलभ आसा जाल्यार मन एक देवा दिलें तुमकां स्वतंत्र ना. देवान सांगितलं तसं आयकूच पडटा तुमकां. म्हाका दिसता म्हाका हें प्रश्न येनाचे मागीर कांय उलोवचें ना कळ्ळें. एक शब्द भायर येवचें ना. वॉट एवर इज सेट न्हय, इट इज अ कमांडमेंट. तशें तुमी तें घेवं का? सो आतां इन दीस कॉन्टेक्स्ट मन देवा दिला की तुमी दिवच्या रेडी आसा की ना? कितले दिवस तुमकां आतां मन देवा दिवच्या? तुम्ही सेट करता बिकॉज दॅट इज नो टायम न्हय. आतां पळय आयुश्य कितें आसा ऑन द मायनस सायड. आज दिवस गेलो मायनस लायफान तुम गेले. सपोजींग युअर लायफ स्पॅन 60 years. एक दिवस गेलो, फाल्यां दिवस गेलो तो गेलो. इट इज ऑन द मायनस सायड. प्लस सायड ना तें. सो हें तुमी आतां मना हाडटा कितें म्हळ्यार एवरी मोमेंट आय स्पेंड न्हय, इट इज ऑन द कळ्ळें लुजींग सायड न्हय. सो हें जर कल्पना येता तेन्ना तुमी कितें करता? नाकाशिल्लें उलोवचें, नाकाशिल्ली पार्टी करप बंद जाता. यू आर नॉट गेटींग एनीथींग बाय गॉसिपींग, बाय डिस्कशन, बाय आर्ग्युमेंट्स, बाय डिस्प्यूट. यू आर नॉट गेटींग एनीथींग. म्हणून आमी कितें करता? एवरी मोमेंट आसा पळय, एवरी हांत तूं सत्संगांत काडका, निरंतर नामस्मरण करता. आतां पळय उलोवच किंता फालतू उलोवच किंता 10 वेळ नामस्मरण कर, कितलें पुण्य एक्युमुलेट जाता आमकां. सो दॅट्स वाय ऑलवेज यू कॉन्सन्ट्रेट युअर मायंड ऑन द गॉड. म्हणून मन आमी केन्ना देवा भायर स्थिर जाता तेन्ना देवा बद्दल विचार करता. मन केन्ना पयसा भायर स्थिर जाता, पयशाचे विचार करता. मन केन्ना जेवणाचे विचार करता, ते जेवणाचे उलयता. हातून पळय नॉर्मली आय हॅव सीन 90 to 95% सकाळ आजी कॉफी कसं न्हय, दनपार कसं न्हय, रात्री कसं न्हय, हें परत डिस्कशन टॉपीक हें परत उलोवचें, हें परत चिल्लर हें परत ते आमी बेस्ट कितें आसा तें विचार करून घेवन ऑल अल्टेरियर इन्फिरियर टॉक्स परत आमी घेवन बसताचे. सो मातशें आमी अशी अवलोकन केलें आसा. यू आर द मोस्ट फॉर्च्युनेट वन्स. तुमकां दिसता की ना? दिसता. कसं लाकी म्हळ्यार तुमकां देवान हाजी 2 दिल्या. एक म्हळ्यार सत्संग दिला न्ही तुमकां, हाजो योग मेळ्ळा तर तुमकां. पळयात 1000 लोकांक कितले लोकांक योग मेळ्ळा? हांगा एक 10-20 लोकांक मेळ्ळा. आनी रिमेनींग 980 जेवण खाणं मुंजी वाडलिकान तूं गेलो तांगेलो पुरो. आयुश्य गेलें कळ्ळें. मागीर म्हणटाले माथेरात घेवन बसलें, कोण कांय येना त्या घरांत. आतां अध्यात्म लायना कसं नासता म्हळ्यार एकलो आसलो ते तुजें जिवन काडटा. ही डजंट नीड एनी कंपनी. तो कोणाची कंपनी जावका म्हणून आता. सो तुमकां देवान एक ब्लेसिंग म्हळ्यार सत्संग दिला आनी अबव ऑल गुरू मार्गदर्शन मेळ्ळें तुमकां. हें कोणाक मेळना नॉर्मली. चड लोक गुरू असं सत्संग ना. गुरू इटसेल्फ इज सत्संग. बरें आतां सत्संग जर मेळ्ळो तुमकां, देवाला सेव करचे योग मेळटा न्ही, देवाक भक्ती जावता. आतां इफ यू कन्सिडर दीस, देवान कसं कमी केलें की तुमकां? थोडे म्हणटाले आमकां व्हड घर ना म्हणून, तें नाका आमकां. तुमी आतां कशें करता? सत्संग मेळ्ळा की यस, 1:30 इज ओवर. गुरू मेळ्ळा की ओके, एनदर 1 म्हणजे 2:30 इज ओवर. भक्ती योग मेळ्ळा की आमकां देवाचो दॅट इज ऑल्सो 100% तुमगे लायफ मिनिंगफूल. म्हणून ह्या दृश्टीन तुमी विचार करता. पूण ताका म्हणटा की लास्ट टायम हांवें परत विचार केला,
तुम्ही कशी आहार घेता पळय तशी बुद्धी म्हणून ऐकलंय मी खरं म्हणटा कारण कितें करता म्हळ्यार नॉन वेज फूड आसना इट शूड बी अवॉयडेड. ताच्यान कसं जाता की म्हळ्यार ते प्राण्यांत कसं ते गूण आसा ते तुमच्या गुणांत पास जाता. आतां तुम्ही पळयलें आसतलें चिकन मारून पळयलें आसा. आय हॅव सीन दॅट. बोकडे मारता हांवें पळयलें आनी चिकन मारलें तेन्ना तें अर्द तास पावपाचें करता उरता. तेन्ना तें पॉयजन एक्युमुलेट जाता आनी तें चिकन जर घालें तुमकां दॅट गोस एज अ पॉयजन इन युअर बॉडी. आनी ते पॉयजन परिणाम आसा न्ही पॉयजन बॉडी गेले ते परिणाम आसात ते. सो दॅट फॉर आमी कितें करता की म्हळ्यार मन जर आमगेलें सात्वीक जावपाक जाल्यार नॉन वेज फूड शूड बी अवॉयडेड. आतां एक प्रश्न आसा थोडे लोक आर्ग्युमेंट करतात सरकारीन जीव आसनाय म्हणून. आनी लास्ट टायम एनालिसीस केलें आहारांत 3 स्तर आसा म्हणून कित्याक म्हळ्यार तांतू एक प्राण उणें आसा खंयच्यान आनी इमिजिएट तांकां हें वता म्हणजे ते सेटल जायना ते प्राण जाल्यार हांगा तो प्राण सेटल जाता. आतां उदाहरण जर घेतल्यार मनुष्य मरता न्ही मरले नंतर 12 दिवस तांकां गुंवता आसता. ते शरीर 3 टायप आसा सूक्ष्म स्थूल आनी कारणीक. स्थूल शरीर आमी स्मशान वचून जळयतात गेले ते लासून परत मागीर खंयचें कारणीक आनी सूक्ष्म शरीर उरता. कारणीक शरीर म्हणटा की ते अंगुश्त मात्र आनी तुमी आतां कसले संस्कार आसा पळय तुमगेले ते परत भक्ती तांत आसता. ते गूण खंयच्यान आसा म्हळ्यार हे कारणीक शरिरांत आसा आनी हें तुमी कशें प्राप्त करून घेता पळय ते मुखार तें व्हरता उरता. म्हणून मुखार जेन्ना केन्ना तुमकां आनी आसा तेन्ना तुमी येता म्हळ्यार हें परत घेवन येतात. पाप केलें आसल्यार पाप येता तुमकां लोटू. लोकां पीड केलें तें येता. पुण्य केलें आसल्यार पुण्य तुमकां बरोबर येता. सो ताचे खातीर म्हणचें मेले नंतर लायफ इज नॉट कमींग टू एन एंड. सुटलो म्हणटा सुटना तो फ्री जालो म्हणटा मोकळीक जायना तो. कित्याक म्हणटा तेगेलें तें कारणीक शरीर आसता आत्मा आसता ते संस्कार खंय वचनाचे. सो ते संस्कार पळताचे उठू वताचे. सो आदी तुमकां इंट्रस्ट येवंक जाल्यार मागचे जन्मांत ते संस्कार ते तुमगेले आसात. यू हॅव नॉट कम फ्रॉम झिरो यू हॅव कम फ्रॉम समथींग. नाल्यार कितें जालें सिन्स इट वॉज नॉट कंप्लिशन ते तुमी कंप्लीट केलें ना म्हणून साधन देवान आनीक चान्स दिला. सो द ऑप्शन इज विथ यू नाव. आमी साधन करून मुखार वचचें की आनी मागशी वचचें की तुमकां मागशी वचता की मुखार वचता पळय की न्ही. सो रिट्रोग्रेशन नाका म्हाका मागशें वचचें नाका मुखार वचका. कित्याक म्हळ्यार देवाले वता आसा न्ही आमी देवाले वता आसतना आनी मागशें वचना आमी. देव लागीं आमकां लागीं पावता आसा आमी म्हणून आतां मस्त आसा न्ही आमी अशें लक्ष लागीं आसा म्हणून आमी लक्ष लेक्चर कांय लॉस ना न्ही तांकां वी आर क्लोज टू द गॉड अशें म्हूण तुमी विचार करा. सो मुखार वचा बरो तुमी आनी बॅक स्टेप अशी करनाकात. आतां एक्चुअली तुमी भक्ती मार्ग आशिल्ले नंतर हांगा गुरू रोल आसा पळय इट इज इनेविटेबल. एक तुमी कशें करता की म्हळ्यार शिवस्वरूप आशिल्ले गुरूले निरंतर स्मरण करता. शिवस्वरूपी गुरूले निरंतर स्मरण करा म्हणून आमी गुरू ब्रह्मा गुरू विष्णूचे परत स्टार्ट करून म्हणटात पळय की. सेकंडली ईश्वरूची गुरू रुपान अवतार घेतला म्हणून ती कल्पना येवका आनी इट इज अ फॅक्ट. म्हण हांगा तो डिफरन्स करचे ना. देव वेगळो गुरू वेगळो म्हणटा मनांत येवं न्ही तुमकां. सो ईश्वरूच्या गुरू रुपान अवतार घेतला आनी देव आनी गुरू मध्ये भेद करनाकात. डोंट डिस्टिंग्वीश. आनी केन्ना भेद आयलो पळय तुमगेले प्रगतीक हें आड जाता प्रोग्रेस तुमगेलो स्लो जाता. सो गुरू कितले भक्त आसा तितले कृष्णा वयरी की ईश्वरा वयरी ईश्वरार कितले भक्त आसा तितलेच तुमी गुरू वयरी उरका. सो हांतून तुमी डिस्टिंक्शन करनाकात. गुरू आनी शिव हांतून भक्ती डिस्टिंक्शन करनाकात. तिसरा हें इम्पॉर्टंट गुरू भक्ती केले शिवाय तुमकां ईश्वरालो अनुग्रह जायना. तुमी कितले देवाले वचत कितलें करा तुमी देवान विचारता एकूच प्रश्न गुरूल शील आसा की म्हणटा पळय सायन नारे देर म्हूण सायन सायन खंय आसा म्हूण. सो ऑथेंटिकेशन. सो तुमगेली भक्ती ऑथेंटिकेट आसा कोण सांगता गुरू सांगता. सो तेन्ना देव कसं कितें म्हळ्यार तुमकां तेन्ना प्रसन्न जाता. तेणें तो प्रसन्न म्हूण आसना आमगेलें. तो देव केन्ना प्रसन्न जाता म्हळ्यार गुरू भक्तीन तो देव प्रसन्न जाता आनी गुरूचें नाम तें वाचता आसा न्ही. चवथा तुमी कशें करता की म्हळ्यार
तुम खंयचे मार्ग असो, निष्काम कर्म असो, ज्ञान मार्ग असो, भक्ती मार्ग असो, तर पुरा कशें म्हळ्यार हांच्यान वतात मार्ग थंय येता पळय हांव फस्टांग घेता कर्म मार्ग हांगा येता हांच्यान पास जावता, भक्ती मार्ग हांगा हांच्यान पास जावता. सो ऑल वेस असणे, ऑल पाथ्स थ्रू गुरु ओनली. तर पुरा मार्ग तुम्ही कितें करता म्हळ्यार खंयचे आसो गुरू जाय पडटा ताका. नेक्स्ट कितें म्हळ्यार तुमकां गुरु भक्ती ना जाल्यार तुमी केल्ले पूजा आसा पळय व्यर्थ जाता. कितले आराधन करात तुम्ही, कितले भक्ती करा, गुरु भक्ती जर ना जाल्यार सर्व तुमगेली साधना व्यर्थ जाता. सो इक्वली आमी गुरुक इम्पॉर्टन्स दिवका, कितलीच भक्ती ती करता. आनी फायनली तुमगेलें सर्व कितें दुख्ख आसा संवसारांत तो की प्रॉब्लम आसा, की डिफिकल्टी आसा, गोंदल आसा, ताजे खातीर तुमी कशें करता म्हळ्यार गुरु वचन पालन करता. मोस्ट थंय खंयचे तुमगेले प्रश्न येवं न्ही, क्वेश्चन मार्क येवं न्ही, तें अपोजिशन की हें परत कसं येवं न्ही. म्हळ्यार तंतू म्हणटा पळय, तंतू गुरु वचन तुमी पालन करता विदाउट फेल, विदाउट एनी मिस्टेक, आनी गुरू हें स्मरण करता. आतां मस्त वेळ आमी कितें करता की म्हळ्यार वी टेक इम एज अ मॉडेल. तुमी घेतला की म्हळ्यार एक मॉडेल आदर्शनीय व्यक्ती म्हणून तुमी घेता. तुम्ही केन्ना अशें विचार केला की आय शूड बिकम ए मॉडेल म्हणून? आज कितले दिवस तागेले फॉलो करता तुमी? तागेले सांगता भशेन न्ही, तुमगेल्या लोकांक सांगता. खंय सांगता? तुमगेल्या लोकांक सांगता. सो फॉर दॅट यू शूड बिकम ए मॉडेल. सो तुमी त्या लोकांक सांगता की तुमगेल्या लोकांक सांगता म्हणजे आमगेले स्तुती अशी म्हण न्ही, नॉट दॅट आमी आमगेले युगो वाडटा ह्या दृश्टीन न्ही, बट यू सेट एन एक्झाम्पल न्ही. तूं भक्ती कर, तूं सेवा कर. सो तुगेले कर्मान तांकां इट शूड बी लेसन फॉर हिम. लोक कितें करता की म्हळ्यार परत श्रेश्ठ मनशान कितें केलें, उत्तम मनशान कितें केलें तें परत फॉलो करता. आदी कोट विवेकानंद, परमहंस कोट करता आमी, शंकराचार्य कोट कित्याक म्हळ्यार दे हॅव लेट द वे. तशें तुमी आतां कितें करता की म्हळ्यार हांगेल तांगेल स्तुती करता भशेन न्ही, तुमी यू शूड बिकम मॉडेल. आतां कशें म्हणटा, आतां आमी तागेलो अंत घेता पळय गुरू चरित्रांत, तागेलें पुराय उदाहरण घेता न्ही, तांगेले 3 लोकांक शिश्य आसले. बैद तागेल्या पांचाली पुराय घेता, कशाला घेताची ते गुरू भक्ती केलें म्हणून. सो तुमगेलो आतां गुरू भक्ती अशी उरका. तुकारामाला एग्जाम्पल घेता आमी, ज्ञानेश्वराक कितें कित्याक करताची ते साधन केलें तांणी. आतां आमी कितें करता काय म्हळ्यार तांगेले सांगता बसताची हो काय करता, तांकां स्तुती करता. इनिशियली इट इज ओके, स्तुती करता, देर ऑल पूजनीय वंदनीय इट्स ओके, बट तुमी कितें करता काय म्हळ्यार तुमी सुद्दां साधन करता. सो आज ही कशें करता काय म्हळ्यार आमी दुर्बल जावन सबल जावता. लोकांक हांगा पॉयंट आवट करता, लुक एट हीज भक्ती, तागेली भक्ती पळया, तो गुरू तागेले त्याग पळय कशें करता म्हणून. देवा खातीर कितें करता अशें लोकांक तुमकां सांगता. सो देवालें पुरो कॅज्युअल अफेर जावं न्ही. सो तशें जर आसलें न्ही, यू कॅन अचीव एनीथींग एंड एवरीथींग. हें जर एटिट्यूड आसा, यू कॅन अचीव एवरीथींग एंड एवरीथींग. आदी आमी म्हणटा ती सर्वांत ज्ञान ज्योती आसा, हय की न्ही, ताका अंतरज्योती म्हणटा. कितें म्हणटा? अंतरज्योती, ही ज्ञान ज्योती. आतां ज्ञान ज्योती कितें म्हणटा ती पेटोवका कोणें तरी, आनी ताका केन्ना गुरू मेळटा तेन्ना ती ज्योती पेटता. सतपुरा लोकांक ती ज्योत आसा, बट कितें जाता म्हळ्यार करंट वीक आशिल्ली न्ही, करंट वीक आसा फ्लो, देट फॉर ते लायट ना, प्रकाश ना. थर्ड बॉडीन करंट ना, तेन्ना कितें आसता थंय पेटना तें. सो डिपेंडींग ऑन युवर अचिवमेंट प्रोग्रेस ते शायनींग वाडटा. कोण जास्त आसा प्रखर आसता ती ज्योती, कोण कमी करता तागेली ती ज्योती डिम आसता. आतां तुमगेलें कितें जावका म्हळ्यार हाय वोल्टेज जावका. कितें जावका? हाय वोल्टेज म्हळ्यार कशें पुरा लोकांक लायट पडटा. ती ज्योती अंतरज्योती तुमी कितें करता की म्हळ्यार तें लायट म्हणटा न्ही, जेवटा लायटी तेन्ना कितें जाता म्हळ्यार परिणाम म्हळ्यार तुमकां बाह्य पुस्तक गिस्तक कांय नाका. तुमी म्हणलें शास्त्र, तुमी म्हणलें पुराण,
नो रिडींग इज आर रिक्वायर्ड, नो स्टडी ऑफ स्क्रिप्चर इज रिक्वायर्ड. पुरा भितरे आसा म्हणटा जी भायर कसन तुम्ही पळयता ते भितर आसा खंय पुरा, आनी भितर कसन ना ते भायर ना. म्हळ्यार प्रपंच खंयच्यान सृश्टी जाली म्हळ्यार आत्मान कडल्यान सृश्टी जाल्ली आसा. आनी तो आत्मा म्हणटा सर्व लोकांत आसा. थोड्या लोकांक तो परफेक्शन स्टेजार ना, आनी थोड्या लोकांक तो परफेक्ट स्टेजार आसा. ते तुमकां म्हणल्यार बरी कोणाक गुरू कृपा आसा, गुरूला आशिर्वाद आसा, आनी तो पूर्व संकल्पित पूर्व जन्म पुण्यापणे तुमकां प्राप्त जाल्लो आसा. सो आज तुमी कितें करता पळय तें पुण्य तुमचे घेवन वताची आनी तुमी त्या पुण्याक सीण जायना अशें पळोवपाक. सो आज आमी पळया प्रत्येकाक आमी पर कॅल्क्युलेटेड आसा आमगेले. एक गंटे का येईल तो अर्ध घंटे देवाला टाइम स्पेंड कसं जाता कांय जायना. 1 घंटे आठ म्हणजे 1 घंटे येता जेवणाक, कित्याक 1:05 जेवण म्हणूनच आसता ताका. हात पळयल्या वरी केलें जेवलें इतलें मेळचें ताका. म्हण देवाल्या विशयान तुमी तें टायम कॅल्क्युलेशन करनाकात. नाल्यार आमी परत सेट करून येवचें. 1 आयले 2 वचचें, हें सेटींग केलें ना देवाली. म्हणून म्हगे पर्सनल एग्जांपल तुमकां दिलें. हांव केन्ना परत देवस्थानाक गुरुले वतालो, हांव केन्ना टायम सेट केलो तितल्याक वचचें तितल्या वचचें केन्ना. आतां इन सम केसीस तुमगेलें पुरा पळयलें हांवें, तुमकां फ्री टायम आसता, बेगीन कांय करता कांय प्रॉब्लम ना न्ही तुमकां. बट स्टील तुमगेलें मायंड आसा पळया आमकां तें ट्यून जालें ना. सो तुमी आतां कॅज्युअली हांगा 1-2 तास जाले ते दॅट इज नॉट द क्रायटेरिया. आतां हांव कशें नोट करता की म्हळ्यार तुमकां कितलो फ्री टायम आसता गोट एन अकावंट न्ही. सो आमी कितें करता म्हळ्यार कितलो टायम मेळटा तुमकां तितले येवन हें कशें करता. आतां हांव सांगता करेक्ट आसा की रॉंग आसा. करेक्ट आसा वेकेन यू गॉट द टायम बट युअर मायंड इज कमिंग इन द वे. तांचो मायंड तुमचो सेट केल्लो आसा. इकर न्ही थंय वता गेल्यार पुरो तशें न्ही. तें 9 आयल्यार कसून जाता कांय जायना न्ही. घरान कसून काम आसा म्हणून आमकां तशें कोण बेकार ना तिकडे न्ही. आतां हांव बेकार आसा म्हणून हांगा बसून सांगचें ना म्हाका थंय आनीक काम आसा. नॉट लायक दॅट. खंय तरी तुमी टायम काडका आनी ते देवाक दिवचे टायम न्ही तो ते टायम तुमी देवाक दिवका. सो हाजी ती श्रद्धा म्हणटा पळय श्रद्धा, ती श्रद्धा खंय जावका म्हणजे देवा भायर जावका. खंयची काम करता तुमची श्रद्धा उरका. भितर आत्मा आसा ताची श्रद्धा उरका. म्हळ्यार फेथ म्हणटा. श्रद्धा मिन्स डीप फेथ. आतां तुमगेर कॉन्फिडन्स आसा की ना आसा. आनी कसं जाल्यार शेक जाता. कॉन्फिडन्स आसल्यार रडची कसं जाल्यार दड उदय येता की नाही पळय कसं जाल्यार येता. म्हणजे आनीक घट्ट जालें ना म्हणून म्हणटा पळय कॉन्क्रीट घाल्या नंतर 21 days क्युरींग करता. ते क्युरींग आनीक जालें ना तुमी तें उदक घालता उरका तुमी. सो ती श्रद्धा म्हणटा पळय आनीक तें डीप जालें ना तुमगेलें. केन्ना ती श्रद्धा डीप जाता आत्मश्रद्धा then you can do anything in the world. म्हणटा ती श्रद्धावान लभते भगवान, श्रद्धावान लभते ज्ञान. ज्ञान कोणाक मेळटा कोणाक श्रद्धा आसा ताका मेळटा. देव कोणाक मेळटा श्रद्धा कोणा आसा ताका देव मेळटा. म्हण तुमी आतां कसं करता की म्हळ्यार ती श्रद्धा आसा पळय ते डीप फेथ ते तुमी वाडोवचे प्रयत्न करता. फेथ ना म्हण ना. पयलो लोक देव भक्ती आसा बट तो प्रत्येक आपले हाजेर म्हणटा की हांव मस्त बरें भक्ती करता खूब करता म्हणटा. इट इज फ्रॉम हीज एंगल बट एक्चुअली ते पूर्ण जाल्लें उरना. तें गुरू हॅज टू डिसायड. युअर सर्टिफिकेट यू कॅनॉट गीव. त्यात कोण डिसायड करता की गुरून डिसायड करता की तुगेली भक्ती खंयच्या लेवलाक पावल्या म्हणून. आज मनशाक कितें जाता की म्हळ्यार अहंकार म्हणून मदें मदें येता. हें परत स्पीड ब्रेकर म्हणटा न्ही. एक स्पीड ब्रेकर कितें म्हणटा मग अहंकार येता. ताका मस्त कारण दिलें विद्या अहंकार मद विद्या मद धन मद आनी एज फॅक्टर जाती सुपिरियर म्हणजे जाती येता की पोजिशन हांव प्रिंसिपल आनी कितें तें परत येता. हें परत मद डिफरंट टायप्स ऑफ मद विद्या मद मद यवन हें परत मद येता. अशें कोणाक तुमगेलो अहंकार आसा की आर फ्री फ्रॉम इगो मस्त आसा. आतां फॉर एग्जाम्पल तुगेले आसा की अहंकार खंयचे अहंकार आसा सांग. हां यू आर नथींग न्हू. हांव म्हूण आसा पळय यू आर बिग झिरो.
सो तुमकां कितें करता म्हळ्यार आय एम बिग झिरो म्हणून ताका आनी 1 लावं नाका तुमी. 1 लायलो प्रॉब्लेम जाता. यू कॅन एड 1 मोर झिरो, डबल झिरो, ट्रिपल झिरो म्हणत. आतां हांव गेलो की आसा न्ही तो आसा, वचना तें आसा. वाय इट इज नॉट गोईंग? हां बरें, तुका अहंकार आसा की रिजन कितें? अहंकार कसो जालो तो? मे बी एज्युकेशन, मे बी पोस्ट, वय की न्ही? आतां तुगेलें ना आशिल्लें कोणालें ना सांग म्हाका. तुगेलें आशिल्लें आनीक लोकांलें आसा वय न्ही. अहंकार कसो जालो? स्वदेशान कितें करता की म्हळ्यार म्हगेलें आशिल्लें रूप आनेकलेलें आसा, म्हगेलें आशिल्ली विद्या आनेकलेलें आसा. म्हाका अहंकार कसो जालो? थंय फस्ट तुमगेलें बसका, कित्याक अहंकार आसा न्ही तें देवाले आनी तुमगेले मदीं आड येता. आनी जो पर्यंत अहंकार वचना देव तुमकां मेळना. म्हणजे अहंकार म्हणजे तुमचें काडून उडोवपाक. तो अहंकार एट एनी कॉस्ट यू हॅव टू रिमूव. ताच्यान तुमकां उपयोग ना आनी लोकांक उपयोग ना. अहंकार उपयोग आसता तुमकां ना. सो फार यू आर नॉट नोईंग. ताजो कॉन्सिक्वन्स तुमकां वचना. कॉन्सिक्वन्स कळ्ळें की अहंकारान कोणाक कांय बेनिफीट ना म्हणून. जालें तितलें बेगीन तुमकां कसं करा म्हळ्यार गेट रीड ऑफ इट. आतां तेजो हांवें एक स्टेटमेंट केलें. आयुश्य आसा न्ही मनशान देवान दिल्लें, अमकें म्हूण दिलें न्ही तुमकां आयुश्य. कोणाक 80, कोणाक 75, वॉट एवर इट इज. आयुश्याचें म्हत्व कळ्ळें की तुमकां? पयशाचें म्हत्व करताच न्ही तुमकां. पयशे कॅरफुली स्पेंड करता न्ही, तेच प्रमाण तुमी आयुश्य कॅरफुली स्पेंड करता की ना? बरें, आतां तुमी एक अशी विचार करा, आयुश्यांत आमगेलें कितलें आयुश्य वेस्ट जाता? सादारण कितलें वेस्ट जाता अशें लॅक करा तुमी. आं आं मोर दॅन 8. बरें, वॉट एवर इट इज कळ्ळें. 80 धरा, 90 धरा. आतां तुमी कितें करता म्हळ्यार आयुश्य आसा न्ही खंय वेस्ट जाता पळयात तुमी. आतां फास्ट एक एनालिसीस कर, खंय वेस्ट जाता तुगेलें आयुश्य. नॉर्मली हांव सांगता, एक न्हिदेन तूं नाजाल्यार फालतू टीव्ही पळयता बसलें, चड गॉसिपींग, फोर्थ म्हळ्यार नाका जाल्यार फंक्शनां पळोवप बसलें. हें पळय दीज आर द फॅक्टर्स. आतां तुमगेलें आयुश्य कितलें प्रमाण वेस्ट जाता तुमी म्हणलें मे बी 60%, 70%, 80%. आतां तुगेलें कितलें वेस्ट जाता? 80%. सो विच आर द अनप्रोडक्टीव एक्टिविटीज यू एनालायज इट. आनी ते अनप्रोडक्टीव आसा पळय, युजलेस एक्टिविटीज ते कमी करचे तुमी. आतां हांव कितें करता म्हळ्यार लोक उलयता बसता न्ही, आय कट इट शॉर्ट कळ्ळें. तें वाडोवचें ना तुमी, ताका कन्विन्स करता ना तुमी. म्हणल्यार तुमगेलो मसलो कल्चर बेस्ट आसता. उलयलें तुका गट्टी जाय. हांव केन्ना म्हणटा उलोव नाका म्हणून. तें उलयत परत म्हाका वता, तुका परत फालतूच उलयता तुमी, कसलो अर्थ ना तो. आनी तूं कसो उलयता म्हण आमकां कळटा. तांकां बेस्ट कशें म्हळ्यार आयकुचें आनी इम्प्लिमेंट करचें. त्या तोंडान तुमी एक्सप्लेनेशन दिवचें, तुमकां आवश्यकता उरना. आतां म्हाका दिसता तुमकां विचार कळ्ळो. आयुश्याचें महत्व तुमकां गतना म्हणून यू आर वेस्टिंग युवर टायम. वाय यू आर वेस्टिंग? बिकॉज यू डोंट नो द वॅल्यू ऑफ द लायफ स्पॅन. म्हणून एक क्षण आसा इट इज काउंटेड. आतां एक हांव सांगता तुमकां 30 मिनट्स केव्हा 30 मिनट्स. यू हॅव टू कॅच इट एट 11:30. थंयच्यान त्रास सोडला. एवरी मिनीट यू आर कॅल्क्युलेटींग ऑर नॉट. कॅल्क्युलेटींग न्ही. ट्रेन मिस जाता की ट्रेन मिस जाता. बाय द सेम क्रायटेरिया देव मिस जाता म्हणून येता तुमकां ना. देव चुकता तर ट्रेन चुकता म्हणून कशी तुमकां कल्पना आसा पळय. देव म्हाका चुकता म्हणटा कल्पना येना तुमकां. आज ना फाल्यां करीत न्ही. आज तोच म्हणला फाल्यां 2 वेळ कर अशें विचार तुमकां. नो डोंट डू लायक दॅट. तुमकां कितें करता म्हळ्यार एवरी मिनीट आसा पळय, एवरी मोमेंट आसा न्ही, मेक इट प्रेशियस आनी डोंट वेस्ट. म्हणटा कितें करता अनवॉन्टेड गॉसिपींग कमी करा, अनप्रोडक्टीव एक्टिविटीज कमी करा. आनी ताका बेस्ट कितें म्हळ्यार वेर देर इज नो नीड फॉर युअर प्रेजन्स डोंट गो. आतां तुमी 3 दिवस लग्नाक त्या परत वचका म्हणून आवश्यकता ना तुमगेली. यू हॅव टू थिंक. हांव सांगता न्ही परत तुमकां. म्हण ताका बेस्ट आन्सर कितें म्हळ्यार खंयचें तुमी करतना म्हगेलें आवश्यकता आसा की पळयात तुमी.
This is the first question you have to put. And answer you are getting. If you are the right thinking man, you will be getting the answer. Second hint I am giving, if there is a need, you have to go. एक मनुष्य सिक असं सिरियस असं, you have to go there. तमर्थ मॅडम सोडचे नाही, it is your duty. Then you don't calculate. So you have to see the situation and act upon it. So when there is a need, definitely you work for it, you spend your time. Otherwise the gossiping, beta, hurritas player, talking and don't waste your time. And the best way is, मूर्ख लोक जास्त असतात प्रपंचात, होय की नाही? बुद्धिमान लोक जास्त असते की मूर्ख जास्त असतात? The more you talk with the fools, more the waste of time. So when you agree that मूर्ख लोक जास्त असतात, त्यांना कसं करता मिळाले, हे मूर्ख लोकांना कसं संभाषण केलं पाहिजे तुम्ही, तर पुरा वेस्ट. Well, let us take one practical example. Throughout the day you come across so many people, नाही? अध्यात्म किती लय चालत असतात. So what it means, तुम्हाला टाइम पुरा गेलं. जास्त तुम्ही असोसिएशन केलं, जास्त कॉन्टॅक्ट जवळ सापडलाय, जास्त टाइम तुम्हाला गेलं. त्याच काय तुम्ही किती करता मिळाली, तर कंपनी कमी करा म्हणजे कारण काय? थोडा तशी कंपनी वाढायच पडला आमच्याला, आम्ही दिसला 20 लोक आले, 50 लोक आले, 30 लोक आले, पुन्हा ह्या तोडचांगाने बोलवचाक खावचाक मग डोक्यात अनेकात विचार तुम्ही लक्षात दवर का, परमात्मा लाईनच पडे, देवा वैरी, गुरु वैरी, संशय येऊ नये तुमका, याची मदत काहीतरी पहिलं तसं नाही येऊ नये याचा, आणि काही याचं म्हणता नाही. स्टील यू आर इन दॅट स्टेज कडे याच म्हणून येऊ नये ॲक्च्युअली. ठीक, आता तुम्ही एक लक्षात देऊ का, वॉट एव्हर गॉड डज दिस, ही डज राईट थिंग्स, हे विश्वास असते ना. यू हॅव टू. आज देव कोणा वाईट कच की, देव बरं करता का देव व्हायला नाही, आणि संशय कसं आला तुमका, आमच्याला काम जालं ना म्हणून आमचं देवा संशय येतात, तर शेवणे ऐकतो ते काम कशाला जालं ना म्हणून देवा गोतच नाही. तर फर्स्ट थिंग वॉट यू हॅव टू डू, मनात काहीतरी संशय आहे झाली, आणि देवाला विचार तुमचं गोत ना, गुरुला विचार कसं म्हणून गोत ना, तो कसाला करतो म्हणून, आणि ते खंत जातात, त्या टायमार देव कसं म्हणून आमचं देतात. सो फर्स्ट थिंग इज संशय तुम्ही, आणि देवाने म्हणण्याचा संशयात्म विनश्यती मग, पण संशयात नाशा पावत मग. सो देवावर संशय दवर नाकाची, गुरुवचनावर संशय दवर नाकाची, सेक्युरिटी त्यातून कसं म्हणता पडे, सर म्हणते तुम्ही अशी घेऊ का. आज सर्व लोकांक गुरुकृपाचे आवश्यकता असा, आणि दैवाचा अनुभव असं पडे, गुरुकृपेनं आमकां देतात. तुमकां अनुभव जाता असं की ना, तू देवाला गुरुकृपेन परत जाता असं. आता आम्ही देवाला पुरा महिमा पळयताची, देवाला खचडी जाले, देवा खचड्यान चलता समजायला पुरा आराम असायचे पुरा. प्रॉब्लेम पुरा लोक असता, आणि त्या प्रॉब्लेम म्हणता मानसिक प्रॉब्लेम ते पुरा असं म्हणले असं ना म्हणले ना. आता पुरा विचार तुम्ही कसं करता, गेलकडे दुखी घेऊन वता, घेऊन वत ना ते समटायम्स दुःख असं म्हणून म्हाका गोत ना. सो आय एम नॉट लुकिंग एट दॅट. तुमकां 24 hours कशें म्हळ्यार तेंच विचार करता, कोणा दांचा दुःख असं लक्ष थंय वचता गेले, दांत सोडून वचना ते. आता म्हणजे दांत सोडून वच काम गेलं मग, आता तुमकां घेतलं पण तुमकां बॉडी वयर, आता मग मसलो काम पडलें ते कितें म्हळ्यार सबंद दिवस बॉडी वयर विचार करते, हें खालें कसलें, तें खालें कसलें, तुमकां तांतू उरताची. आता तुमकां गोत ना की आमी कशें स्टडी करता. So can you think of every calorie, every vitamin, and this sort of weakness? You have to come out of this weakness. So खंयचे मनुष्य खाली फूड देहाचे बघ विचार करत की तगल प्रगती स्लो जाता. हें पण आशिल्लेंच कळ्ळें. तुम्ही कितलेंय ताकद पॉलिश केलं ते की आयस टायम वाडना कळ्ळें, कितले एक्सरसाइज करा, कितले लाया, ते एपतशी जायना ते. तुमकां कितें दिसता एपतय जायना नाल्यार पुरो केंच करता बसता वय गेली एपतय मच ते जायना ते. म्हण ताजें कितें आशिल्लेंच न्ही, कीप इट इन कंडिशन, बट तेंच ताजेवर लक्ष दवरनाका. लक्ष काय उरता म्हळ्यार लक्ष पुरा देवा वयली दवरता. सो पुरा ताजे प्रमाणे जाता उरता, तुम्ही मात घेवन करता म्हूण ना.
आनी एक लक्षांत दवरता येदोळ म्हणल्या वरी देर इज नो इंडस्ट्रीज इन द किंगडम ऑफ गॉड. कशें जालें? देर इज नो इंडस्ट्रीज इन द किंगडम ऑफ गॉड. देवाल राज्यांत कोणाक अन्याय ना. आनी देवान केल्लें दुख्ख जालें की आमी कितें घेवपाक म्हळ्यार आमकां शिकोवच्याक केलें. बट वी डोंट टेक इट. आय टेक इट कळ्ळें. आमकां इनिशियली फॉर द टायम बींग तें येता. बट आय नो दॅट इन द लाँग टर्म आसलें बिकॉज युवर इंटेन्शन्स आर गूड न्ही. तुमी एक लक्षांत दवरता तुमगेलें मन आसा पळय तें क्लियर उरता. तो मन क्लियर आसा, इंटेन्शन्स आर, मायंड इज क्लियर न्ही. आतां पळय आमी कोणाक कोण कसलें म्हणून हें आवडटलें. आतां थोडे लोक म्हणटले पयस करचें हांगा आयला म्हणून. फॉर एग्जाम्पल म्हणलें आसता लोकांक. आतां पंडीत असेल गांव सोडून घेवन पयस करचें असेल गांवांत कोण येतली हें कॉमन लॉजिकली. बरो जॉब सोडून घेवन सांग पयस सांग कसं आंगड करचें आयलें ना. लोक म्हणटाचे म्हण आमी असं म्हणटाय की म्हळ्यार ह्या मूर्ख लोकां स्टेटमेंटान कांय घेवका म्हणना. तुमगेल्या मनाक उतरता तुमी कसं आयलें कसं करता. स्वतांतल्यान तुमी तुमगेलें इतल्याक इंट्रोस्पेक्शन करा की तुमगेलें इंटेन्शन क्लियर आसा की, मन क्लियर आसा की, मन ऑनेस्ट आसा की, तुमगेलें कसं अपेक्षा आसा की तुमकां. इफ आर फ्री फ्रॉम ऑल दीस न्ही कोणाक कॅर करता म्हणून. तर तूं कोण कसं म्हणटा तुमी लक्ष दिवं नाकाची. बिकॉज इट इज युवर अफेअर विथ द गॉड. तुमगेलें अफेअर कोणा लागीं हे लोकांले न्ही. लोकांले संबंद तो कसं म्हणटा म्हाका लागना. आतां हांव कसं म्हणटा म्हळ्यार माणूस कसं म्हणटा की पळयता हांव अशें विचार करचें माणूस म्हाका पळय तूं वेव्हार करचो बसला की म्हणून. तो कसं म्हणटा म्हण म्हाका नाका. आनी म्हाका आनी माणसं गोत आसा की आय एम नॉट डुईंग बिजनस म्हणून हांव केन्ना म्हणटा आसा आतां तुमी कसं की हाडलेले म्हाका प्रश्न येता कशें खर्च करचें म्हणून. पयलें आय एम टेलिंग यू हें कसं करचें बाबा म्हणून. इट्स अ बीग क्वेश्चन. वगैरे गॅस म्हणून आमचें पळय हांगा भांगर मारचें पळय करचें ना न्ही तें. थंय एक बिल्डींग बांदलें हांगा एक बिल्डींग बांदलें वेहिकल चेंज केलें पण तशें करचें ना. कित्याक म्हळ्यार देव तें पळयता. लोकल पयशे कशे युनियन करता देव पळयता आमकां. ती एक जबाबदारी. आतां तुमी खंय 5,000 दवरले गेले आशिल्ले का तुमी. प्रॉब्लम म्हाका स्टार्ट जालें थंय तुमकां न्ही. प्रॉब्लम म्हळ्यार कशें म्हळ्यार हे 5,000 हांव कशें विनियोग करचें म्हणून. बरें हांगा 10 नमुने आयटम कोण हांव दिना तुमकां. दॅट इज अनदर मेथड कळ्ळें. पुलाव एक नमुने काण घालें नाल्यार नाका जाल्यार भायर उडयलें नाल्यार उत्सव म्हळें गांव बरें लायट घालें तशें आमी करचें आनी तें. वी कॅनॉट डू दॅट. कित्याक म्हळ्यार एवरी एक्टिविटी एवरी मनी यू स्पेंड न्ही दॅट शूड कॉन्ट्रिब्यूट फॉर स्पिरिच्युअल डेवलपमेंट. आनी हाज्यान कसं जायना तूं लायट घालून फटाके मारले पुरो घालें कळ्ळें सेन्सुअल तें पुरो तितल्याकच मजा दिसलें मागीर कसं उगत आसूं ना. सो दॅट फॉर आमी कितें करता म्हळ्यार एवरी एक्टिविटी एवरी मनी यू स्पेंड न्ही दॅट इज फॉर स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट. खंयच्या आध्यात्मीक दृश्टीन ताका प्रगती जावका. इट शूड कॉन्ट्रिब्यूट फॉर स्पिरिच्युअल प्रोग्रेस. ह्या दृश्टीन आमी पुरो काम करता. सो तशें जर घेतली तेन्ना आज आमकां कसं म्हळ्यार सर्व स्थितीन तूं सर्वांक गुरू लवश्यकत आसा. आज पळय आमगेल्या गुरू निमित्त आमकां कितलें पुराय मेळ्ळें. तांगेले निमित्त म्हाका मेळ्ळें म्हगेले निमित्त तुमकां मेळटा. तुमगेले निमित्त मुखार लोकांक तें मेळटा. सो ताका म्हणटाची हजारो गुरू मेळटा खंय. कितले गुरूज आर अवेलेबल इन हंड्रेड्स एंड थावजंड्स. एकूच शिश्य मेळना. दिस आय एम टेलिंग यू कळ्ळें. आमकां गुरुजीन मेळ्ळें एकच शिश्य 2 मेळ्ळा पुरो म्हाका म्हणून. एंड ही वॉज फायंडींग इट डिफिकल्ट. ताजे केन्ना पयलें पुरो गुरुजीन हांव पळयलें वताना म्हणटा तो म्हणटा आमकां शिश्य खंय मेळटालो म्हणून. गुरू जाय तितलो आसात तुमकां. इफ यू टेक युवर ओन कम्युनिटी 5 गुरू आसात तांकां कमी ना. गुरू हो गुरूले गेलो थंय गुरूले गेलो कसं मेळच की ना की दॅट द डिफरंट थिंग. आतां एक शिश्य तयार जालें की पळय स्पिरिच्युअली खंयचे एक शिश्य तयार जाला की आन्सर इज नो. म्हणून गुरू जाय तितलो मठ आसा जाय तितलो गुरू आसा बट योग्य विवेकानंद तसो शिश्य आसा न्ही तशें शिश्य मेळना. म्हणून आमकां आतां खंय जावपाक म्हळ्यार गुरू न्ही आमकां जाय जाल्यार शिश्य जावपाक योग्य शिश्य. सो हाजी गुरू कृपेन आमकां पुरो अनुभव जाता आसा. दैवताचो अनुभव जाता. सर्व कडेन आमी कणकणान तो देवाला पळयतात आमी.
देवान निमित्त जालें, देवान हें जालें. वी सी द ग्लोरी इन एवरी एक्टिविटी. वता आमकां देवाचें कल्पना येता. आज कसं की करता म्हणल्यार आमकां तशें अदरवायज इफ एन ऑप्शन इज गिवन तेन्ना म्हणटा हेंच जाय. नाजाल्यार कितें प्रपंचांत मनशाच्या निमित्त थोडें एटेन्शन दिवका पडटा. बिकॉज दॅट स्टेज हॅव नॉट रिच्ड. त्या स्टेज पाव पसून आमी हें करता पडटा. सो ताजे खातीर मनशाक पूर्ण कसं आवश्यकता आसता संवसारांत. प्रापंचीक आसूं की आध्यात्मीक आसूं ताका गुरू कृपा जायच. आनी हाची गुरू कृपा आमकां जास्त खंय जावपाक म्हळ्यार हें आध्यात्मीक स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट म्हणटा पळय, स्पिरिच्युअल प्रोग्रेसाक आमकां आध्यात्मीक आवश्यकता जास्त आसा. सो ताचे खातीर आमी कसं करपाचें म्हळ्यार एक लक्ष देवा वयर दवरचें आनी आध्यात्मीक दृश्टीन देवान आमकां मुखार व्हरचें अशें म्हणून करचें. आतां तुमगेलें मन स्ट्रॉंग आसा की वीक आसा? परत थंय येता हांव. कित्याक येदोळ तुमी येस म्हळें, येदोळ कसं म्हळें येस म्हळें. एक आतां तुमी लक्षांत दवरता, कमी की म्हळ्यार मन जर धड आसा न्ही, यू कॅन अचीव द बेस्ट थिंग्स इन द लायफ. केन्ना? when the mind is powerful. Your mind is weak or powerful? Powerful. That means you can achieve everything. So the mind, whose mind is powerful, he can achieve everything. म्हणून अर्थ पळय, दुर्बल लोक हा ताका देव म्हणटा. देव कोणाक घात करता? दुर्बल लोकांक. आनी सबल लोकांचो साथ दिता. कोण गट्टे आसा पळय, देव कोणा उठो राखता. कोण सबल आसा, कोण गट्टे आसा पळय, सो ताजे खातीर कसं करता म्हळ्यार मन गट्टी करता. म्हणटा न्ही, मन गट्टी कर रे म्हणटा की ना. कसं कशें कोण मेलं म्हणून हांगा तशें न्ही. देवा खातीर तुमी मन गट्टी करता. जालें की ना मन गट्टी जालें. हें म्हाका सांगेल तुमी. म्हाका सुमार तर एवरी टायम तुमी सांगता उरता. हांगा क्वेश्चन घालता उरता. एवरी टायम यू से यस, I go on putting the question and you go on telling yes, yes, but it's not happening. Anyway, if you are not decided, at least you do it. So देव सर्व लोकांक शक्ती दिला की ना? दिला की ना? दिला न्ही. मनाक शक्ती दिला की ना? Then why you become weak? तो पावर दिला की ना? विल पावर दिला की ना? दिला न्ही. Why you are not utilizing? दिला की ना? Why you become weak? आता तुम्ही पळया, कोणी वीक दिसना हांगा म्हाका. कोणी वीक आसा की हांगा? ना. वीक आसता की ना म्हणटा. बरें आतां फिजिकली यू मे बी वीक, मेंटली वीक आसा की तुमी? ना. मेंटली स्ट्रॉंग. आतां कशें फिजिकली आमी फिट उरता. बिकॉज गोस की अनलेस युअर बॉडी इज फिट ना, यू कॅनॉट मेक अचिवमेंट. म्हण ताका म्हणटा की आध्यात्मिक साधन करता बॉडी जावका न्ही आमकां. आनी केन्ना आध्यात्मिक साधन मागीर बॉडीक सुरना ताका. सो देवान दोनूय दिलें आमकां. खंयचें दिलें म्हळ्यार बॉडी दिलें आनी स्ट्रॉंग मायंड आमकां देवान दिलें. सो जशेंच देवान आमकां निरंतर दिवचें आनी हें धैर्य तुमगेलें उरता. थंय उरता तुमकां हें कॉन्फिडन्स आसा पळय तें लेवल वाडोवपाक. आनी कॉन्फिडन्स शेक जावन आसा पळयात तुमी. आतां म्हणलें आसा कोणाक भिना म्हळ्यार न्ही. तो भायर गेले नंतर म्हाका दिता कडेन एक सोंड हांगा पुरा म्हणटा कोणाक भिना म्हणून. सो तुमी आतां कितें केलें? निर्भय निर्मोह पुरा म्हणटा की तसो नाका देव मेळटा. भंय आशिल्ल्या देव मेळना. म्हण ताका देव पुरा परीक्षा करता तुमकां. हाका भंय आसा की कशी, त्या भंय आसा की कशी, जिवाक भंय आसा की कशी. पुरा तुमी पळयता. कोणा जिवाक भंय ना पळय तेंका देव तांकां पलवता.